नागपूर हिंसाचार प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आलंय। फहीम खान नंतर सय्यद असीम अली याचं नाव चर्चेत आहे। सय्यद असीम अलीच्या हालचालीवर तपास यंत्रणांची नजर आहे। असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्येच्या आरोपात अटक झाली होती। असीम अली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी आहे। असीम अली औरंगजेबाचा कट्टर समर्थक असल्याचं सुद्धा कळतंय। धक्कादायक अशी माहिती आता समोर येत आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात आणखी एक आता नाव समोर आलंय, नाव चर्चेमध्ये आलंय। फहीम खान नंतर सय्यद असीम अली याचं नाव सुद्धा चर्चेत आलंय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडलेत। जितेंद्र, खरं तर फहीम खान नंतर आता सय्यद अली याचं नाव सुद्धा चर्चेत आलंय, काय सविस्तर माहिती? नक्कीच कारण अतिशय महत्त्वाची अशी ही घडामोड म्हणावी लागेल, कारण सय्यद असीम अली हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि 2015 मध्ये लखनौमधील जे हिंदू नेते आहेत कमलेश तिवारी यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं होतं। या आक्षेपार्ह विधानानंतर सय्यद असीम अली यांनी कमलेश तिवारी याची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली होती। त्यानंतर सय्यद असीम अली मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला होता। 2019 मध्ये कमलेश तिवारी याची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जे हत्या करणारे होते त्यांनी सय्यद असीम अली यांच्याशी संपर्क साधून बक्षिसाच्या रकमेची विचारणा केलेली होती। त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलवण्यात आलेली होती आणि नागपूर एटीएसने सय्यद असीम अली याला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं। 2024 पर्यंत तो तुरुंगात होता, मात्र जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जमानत दिली। त्यानंतर मात्र तो बेपत्ता झालेला आहे। आता जी घटना घडलेली आहे नागपुरात हिंसाचाराची, त्यानंतर डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असलेला फहीम खान याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जे पदाधिकारी आहे दुसरा सय्यद असीम अली खान याच्यावरही आता तपास यंत्रणांनी नजर रोखलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे 2018च्या सुमारास या सय्यद असीम अलीने मॉब लिंचिंग पासून वाचण्यासाठी 60 लाठ्या काठ्या ज्या आहेत त्याचं वितरणही केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे तपास यंत्रणा असतील, पोलीस असतील किंवा एटीएस असतील यांनी सय्यद असीम अलीवरही आपला रोख केंद्रित केलेला आहे। त्याची चौकशी करण्यात आलेली आहे, मात्र तो सध्या घरी नसल्याची माहिती देखील मिळते। त्यामुळे जो हिंसाचार झालेला होता त्यामध्ये सय्यद असीम अली याचा किती सहभाग आहे याचाही तपास पोलीस करीत आहेत। त्या संदर्भाने सायबर पोलीस असतील, गुन्हे शाखा असेल, एटीएस असेल, ते देखील आता या प्रकरणाचा जो आहे तो समांतर तपास करत आहेत। मात्र सय्यद असीम अलीची यात काय नेमकी भूमिका आहे, त्यांनी कुठे बैठका घेतलेल्या होत्या का किंवा यापूर्वी त्यांनी काही अशा लोकांना उद्युक्त केलं होतं का, ते देखील आता तपास यंत्रणा जी आहेत त्याची चौकशी करत आहेत। मात्र सय्यद असीम अली हा सध्या नागपुरात नसल्याची किंवा तो घरी नसल्याची माहिती मिळते। तो कुठे आहे त्याचीही माहिती आता जी आहे ते तपास यंत्रणा घेत आहेत। त्यामुळे जर सय्यद असीम अली जर पोलिसांच्या हाती लागला तर त्याच्याकडूनही मोठी माहिती मिळू शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याच्यावरही आता जो आहे तो पोलीस यंत्रणांचा तपास सुरू आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।